आज आपण बघणार आहोत की रिटायरमेंटसाठी तुम्हाला किती पैसे लागतील. आज 50,000 खर्च असेल तुमचा, तर 25 वर्षांनी किती लागतील. महागाईमुळे, फ्युचरमुळे एक्सपेन्स खूप वाढू शकतो. चला तर आपण बघूयात आता. आजचा खर्च तुमचा किती आहे ते महत्त्वाचं आहे. रिटायरमेंटची प्लॅनिंग इथूनच सुरुवात होते. आजचा मासिक खर्च तुमचा जर 50,000 असेल, तर 25 वर्षामध्ये 60% इन्फ्लेशन येतं. हेच रिटायर प्लॅनिंग मधलं एक मोठं गणित आहे. इन्फ्लेशन 60% धरली तर 25 वर्षांनी तुम्हाला किती पैसे लागतील. आजचा खर्च 50,000 रुपये महिना आहे. 60% इन्फ्लेशन, 25 वर्ष कालावधी. अंदाजे खर्च 2.15 लाख प्रति महिना येईल. महागाईमुळे मंथली एक्सपेन्स खूप वाढू शकतो. चला तर फरक किती आपण बघूयात आता. आज 50,000 रुपये महिना, 25 वर्षांनी 2.15 लाख रुपये महिना, जवळपास 1.65 लाख जास्त. महागाईमुळे रिटायरमेंट नंतरचा मंथली खर्च खूप वाढू शकतो. रिटायरमेंट प्लॅनिंग उशिरा नाही तर आजपासून सुरुवात करा. फ्युचर एक्सपेन्स आधी समजून घ्या तुम्ही. इन्फ्लेशन लक्षात घ्या पूर्ण. टार्गेट कॉर्पसाठी प्लॅनिंग करा, त्यानुसार सेव्हिंग करा, वेगवेगळ्या फंड्समध्ये सेव्हिंग करा. आजचा प्लॅन हा निवृत्तीनंतरची तुमची आर्थिक शांतता असणार आहे. त्यामुळे थिंक वाईजली, सेव्ह फॉर लेटर. हॅपी इन्व्हेस्टिंग. आणि आजची पोस्ट आवडली असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. आणि थांबा, सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.